जाता तसं पाहता म्हणजे महिनाभर जे चाललेल्या अधिवेशनामध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय अभ्यासू पद्धतीने जवळपास 35-36 विषय मांडले आहेत. यापैकी शहराच्या विषयानं म्हणजे शहराच्या हिशोबानं आणि राज्याच्या हिशोबानं कुठले असे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यावर काय भूमिका घेण्यात आलेली आहे? खरं तर शहराच्या दृष्टीनं आत्ता पाण्याचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता. त्याचबरोबर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं स्पा सेंटर चालले त्याच्यावर धोरण निर्मिती झाली आणि त्याच्यावर काही धाडी पडल्या. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा जो विषय होता की आज गोरगरिबांना स्मशानभूमी मिळत नाही, त्याच्यावरही आपण सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियानी त्याच्यावर आपण त्या बातम्या लावल्या आणि त्याच्यावरही धोरण झालं, समिती गठीत झाली. त्यामुळे अशा प्रकारचे विषय त्या ठिकाणी उचलले गेले. आज अनेक उत्सवामध्ये प्लास्टिकची फुलं वापरली जातात, तोही विषय त्या ठिकाणी मी मांडला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर देऊन येणाऱ्या काळामध्ये प्लास्टिकवर बंदी आणून खऱ्या अर्थानं जी फुलं मार्केटमध्ये येतात ती फुलं आणि त्या जे खऱ्या अर्थानं फुलं ज्या शेतकऱ्यांच्या शेतातनं पिकतात त्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून त्याविषयीचं धोरण आणण्यासाठीही त्या ठिकाणी धोरण निश्चिती होणार आहे. PMPLचा विषय असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली भरती प्रक्रिया असेल, फायरचा विषय असेल, हे सगळे विषय त्या ठिकाणी मांडता आले आणि त्याच्यावर धोरण निश्चितीसाठी महाराष्ट्र सरकार आता प्रयत्न करेल. म्हणजे जो अपघड आरक्षणाचा पण मुद्दा उचलला होता, यामध्ये कधीपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकते? येणाऱ्या काळामध्ये महिन्याभरात अहवाल तर सादर झालेला आहे, पण महिन्याभरात त्याच्यावर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये निर्णय महाराष्ट्र सरकार घेईल. पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड अशा मेट्रो शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्पा वगैरे चालतात, त्याविषयी तुम्ही प्रश्न विचारला. याविषयी कशा प्रकारचं विधेयक येऊ शकतो आणि त्याची अंमलबजावणी कधीपर्यंत होऊ शकते? याच्यामध्ये माननीय राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, अनेक आमदार त्यात सहभागी झाले. मोका अंतर्गत या सगळ्या याच्यावर कारवाई होऊ शकते का? आणि एकच मालक एक स्पा बंद झाल्यानंतर दुसऱ्या नावाने उघडतो, त्यामुळे त्या मालकावरच कारवाई करून जर अशा प्रकारचे स्पाची चेन्स बंद करण्यात येईल का, असे सगळे विषय त्या ठिकाणी बोलले गेले. आणि माननीय गृहराज्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच या विषयात बैठक लावून याविषयीचं धोरण आम्ही लवकरात लवकर जाहीर करू अशी त्यांनी ग्वाही दिली. त्यामुळे येणाऱ्या 6 महिन्यात ते धोरण झालं पाहिजे. चाकणमध्ये काही निष्पाप महिलेचा मृत्यू झाला होता भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये, त्याविषयी काही धोरण वगैरे येणार आहे का? कारण की प्रत्येक शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न खूप गंभीर आणि मोठा आहे आणि प्रत्येक विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हा विषय गाजतो. पण जी झालेली आपल्याकडची घटना अत्यंत दुर्दैवी आहे म्हणून मी त्या ठिकाणी मागणी केली की त्या गरीब महिलेला जी नांदेडवरून इकडे उदरनिर्वाहासाठी आली होती तिला किमान 10 लाख रुपये तरी मिळावे. पण येणाऱ्या काळामध्ये याच्यावर धोरण व्हावं. सुप्रीम कोर्टाने माझ्या माहितीनुसार एक निर्णय दिलेला आहे की अशा प्रकारच्या ज्या डॉग्स आहेत त्यांना एकत्र करून त्यांचं एक संगोपन केंद्र उभारलं पाहिजे. त्याच्यावर येणाऱ्या काळात महानगरपालिका काय कारवाई करणार आहेत हेही येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या नगरसेवकांनी जीबीमध्ये विषय घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे या भटक्या कुत्र्यांना एकत्रित करून त्यांचं संगोपनासाठी महानगरपालिका काय करणार आहे हे विचारणं गरजेचं आहे. परंतु इथलेच कुत्रे जे आहेत ते पकडून जवळच्या ग्रामीण भागामध्ये सोडले जातात असे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले, त्यावरती काय ॲक्शन? याला खऱ्या अर्थानं प्रशासन जबाबदार आहे. जर अशा प्रकारे जर होत असेल तर मला असं वाटतं की असं कुत्रे जर सोडत असेल तर ते वस्त्यांमध्ये न सोडता खऱ्या अर्थानं ते लांब जंगलांपर्यंत सोडले गेले पाहिजे. पण असं घडलं असेल याची पण आपण चौकशी करूया. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठं महाराष्ट्रभर येत आहेत. मग ते विद्यापीठ आपल्या पिंपरी चिंचवड शहरात का येऊ नये यासाठी माझा पाठपुरावा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा देऊन माननीय आयुक्तांशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे विद्यापीठ आपल्या शहरात व्हावं यासाठी मी आग्रही धरणार आहे.